जातात. पण पिकाचं खरं अन्नद्रव्य कोणतं आहे, तर हे ऑर्गॅनिक कार्बन, हे मुळ जे जमिनीमध्ये राहतात. आज आपण करतो की हे साफ करायचं आणि काळ्या कचऱ्या सगळ्या वेचायच्या, फुकून टाकायच्या, पण नांगरलं नाही तर हे सगळं जमिनीत राहतंय, आपण काढत नाही. आणि जमिनीची सुपीकता ऑटोमॅटिक, कारण याच्यावरती जीवाणू जगतात ना, काळ्या मातीवर नाही जगत ते, त्यांना खायलाच काही नाही, तर जमिनीत काय राहणार. म्हणजे हा आपल्याला फरक दिसतोय. संतोष भाऊ, तुम्ही जमीन तुमची यावर्षी नांगरली नाही, खर्च एकाकडे वाचलाय, आणि माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की यांच्यात खरोखर काय फरक पडतो. सारखं इवन जरी उत्पादन आलं तरी फायद्यात कोण आहे? हा, तर तुझा आहे तुझ्यापाशी तरी तू जागा उरलाशी, तुम्ही आम्हाला जागा दाखवली. आमचा आहे शेजारी दरवर्षी काहीच केलं नाही आणि करतही नाही. आता ते रोटावेटर करणार, म्हणजे हे शेत पूर्णपणे आहे, पूर्णपणे न नांगरलेलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं बारीक कधी विचारच केला नाही.